सादर नमस्कार मित्रांनो, मी आहे तन्मय जल्पेश पाटील। तर मित्रांनो, तुम्हाला थंबनेल आणि टायटलवरून समजलं असेल आपण कुठे चाललोय। आणि जी लोक नरुटो फॅन आहेत आणि कोणत्या अॅनिमेवर वन पीस त्यांच्यासाठी मी स्पेशली इकडे आलोय, मीरा रोडला आलोय। आणि आपण काय खाणार आहोत दीपक? रॅमेन खाणार आहोत। तर चला आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया, लेट्स गो। तर मंडळी, आपल्याला आता खूपच चालायचं आहे। आता स्टेशनवरून ते शॉपपर्यंत 25 मिनिटाचा रोड आहे चालत, तर खूपच चालायला लागणार आहे। आणि मंडळी, मला ॲनिमेबद्दल काय जास्त माहीत नाही, पण माझ्या मित्रांना जास्त माहिती आहे त्याच्याबद्दल, कारण की ते लहानपणापासून त्यांना बघतात। जसे की नरुटो आणि वन पीस, खूप असे ॲनिमेज आहेत ते लहानपणापासून बघतात, तर त्यांना खूप नॉलेज आहे त्याच्याबद्दल। त्यांच्यामुळेच मी आज इकडे आलो आहे खायसाठी। दीपक पण आहे कॅमेरा शाय पर्सन। तर मित्रांनो, आता फायनली पोचलो आहे आम्ही। बघा, तिघंजण आतमध्ये गेली, पण आता मी पण आतमध्येच चाललो आहे। गरम खूप करते मित्रांनो, तसेच गरमी पण खूप आहे। तर मंडळी, आता मेन्यू कार्ड चेक करतायत आणि ऑर्डर करतायत। आणि दोघं पण नरुटो फॅन आहेत आणि इकडे वन पीसचे स्टिकर्स लागले ते बघा। तर मंडळी, हे बघा, यांना चॉपस्टिक्स यूज करता येतात, आम्हाला यूज करता नाहीत। खूप मोठे एनिमे फॅन्स आहेत आणि हे बघा, इकडे प्रॅक्टिस चालू आहे। कट कर देना प्लीज। तर मंडळी, आता आम्ही स्पायसी रॅमेन ऑर्डर केले, एक नॉनव्हेजमध्ये आणि एक व्हेजमध्ये, कारण की आमच्या दोघांचा उपवास आहे आणि हे दोघं नॉनव्हेजवाले आहेत, कारण की आज संकष्टी आहे, त्यामुळे मी व्हेज ऑर्डर केले। चला आता टेस्ट पण पाहूया कशी टेस्ट आहे। आणि इकडे आमची चॉपस्टिकची प्रॅक्टिस चालू आहे, आम्हाला यूज करता नाही, याला येतात यूज करता, कारण की ॲनिमे फॅन्स आहेत आणि रौनक प्रॅक्टिस करतोय। प्रथम एकदा उचलून दाखवतोय, बघा कसं उचलतात चॉपस्टिक्सने, हे बघा। ट्रेनिंगवाले बंदे आहेत आपण, हेच आपल्याला ट्रेनिंग देणार आहेत आता। हा, एक दिवस अगोदर यूट्यूबवर बघितलं असेल, नाही पहिला पण आलेत ना तुम्ही? हा, हे दोघं पहिला पण येऊन गेले। A few minutes later. तर मंडळी, इकडे स्पायसी रेमेन आलाय नॉनव्हेजमध्ये, तर तुम्ही पाहू शकता कसं असते रेमेन। बघा, हे दोघं जण खुश झालेत, कारण की नॉनव्हेजचं पहिलं आले, व्हेजचं नंतर येणार आहे। नॉनव्हेजमध्ये बघा असं असते। तर मंडळी, व्हेजमध्ये पण आले, तुम्ही पाहू शकता। आणि व्हेजमध्ये पनीर आहे आणि इकडे चिकन आहे बघा। हे बघा, रौनकनी पण चॉपस्टिकची प्रॅक्टिस केलेली आहे, मलाच जमत नाही। हे बघा, मी ट्राय करतोय तरी जमत नाही मला। 5 minutes later. तर मंडळी, आता सगळीजण आपली मील एन्जॉय करतायत आणि मंडळी इकडे गाणे लागलेत, म्हणून मी जास्त वेळ बोलत नाही, कारण की कॉपीराईटचा इश्यू होऊ शकतो, त्यामुळे। मित्रांनो, प्रथम आणि रौनक बोलतोय का ॲनिमे मुले आम्ही चूप बसलोय, नाहीतर काहीतरी बोलले असतो। हा, कारण की विवाद हो जाईल, काय बोललं असतं तर विवाद होईल विनाकारण। तर मंडळी, आता टेबल पूर्ण क्लीन केलाय आणि आता ब्लॅक बीन नूडल्स मागितले, तर खूप छान असं नूडल्स आहे, ब्लॅकमध्ये येतं पूर्ण का? यांचं ट्राय केलेलं आहे म्हणून मी यांना विचारतो। आम्ही कोरियन ट्राय केले। अच्छा, ठीक आहे, ब्लॅक नवीन आहे, नवीन काहीतरी आहे, तर चला आपण पाहूया आता। 5 minutes later. तर मंडळी, आता ब्लॅक बीन नूडल्स आलेले आहेत, तुम्ही पाहू शकता कसे नूडल्स आहेत। मित्रांनो, आपले प्रथम शेफ आपल्याला सर्व करतायत, बघा आपले प्रथम शेफ आहेत, आपल्याला सर्व करतायत। 5 minutes later. तर मंडळी, मी आता रेटिंग देणार आहे आणि रेटिंगचं बोललं म्हणजे टेस्टच्या बद्दल पण आणि क्वांटिटीच्या बद्दल पण थोडेफार रेटिंग देईन, कारण की मित्रांनो, माझा फर्स्ट एक्सपिरियन्स होता आणि मला ॲनिमेबद्दल जास्त काही माहीत नाही, पण माझ्या मित्रांना माहीत आहे, पण मी टेस्टच्या बद्दल बोलू शकतो कसं खायला होतं कसं नाही। मित्रांनो, क्वांटिटीमध्ये थोडं पण कॉम्प्रोमाइज होत नाही, क्वांटिटी खूपच येते आपल्याला आणि टेस्टमध्ये थोडंफार कॉम्प्रोमाइज करायला लागतं, कारण की आपल्या इंडियन्स लोकांना स्पायसेस खायचे खूप सवय असतात, पण त्याच्यात थोडे स्पायसेस नसतात, कारण की हे कोरियन फूड आहे, तर थोडे स्पायसेस कमी ठेवतात। आणि
क्वांटिटीच्या बद्दल नो कॉम्प्रोमाइज, क्वांटिटी खूपच येते. तर मी क्वांटिटीला 10 आउट ऑफ 9 देईन आणि टेस्टला 10 आउट ऑफ 7 देईन. तर मंडळी आता गेम स्टेशनमध्ये घुसलो आहे. मीरा रोडला गेम स्टेशन आहे खूप छान असं. आणि आम्ही आता PS4मध्ये खेळणार आहोत कारण की दोन्ही PS5चे सेटअप भरलेले आहेत त्याच्यामुळे. हे बघा आमची स्क्वॉड बसलेली आहे. 4 जण खेळणार आहोत. तू लोक फिफा खेळतील, आम्ही दोघं बॉक्सिंगचा गेम खेळणार आहोत. तर चला. तर मित्रांनो आम्ही खूपच वर्षानंतर खेळतोय आणि पहिला आम्ही रायला जायचो खेळायसाठी PS4. तर आज खेळतोय, त्याच्यानंतर आज खेळतोय. आणि हे बघा यांचा गेम पण सुरू झालाय, फिफा खेळतायत. A few minutes later. तर मित्रांनो 1 राऊंडमध्ये दीपकला मी हरवले, आता परत हरलाय. हे बघा एके हाताने हरवला, एके हाताने हरवला, एके हाताने हरवला. आणि हे बघा रौनक आणि प्रथमचा गेम पण चालू झालाय फिफाचा. तर मित्रांनो मला दीपकनी 2दा हरवले. आता बघूया, आता ड्रॉ करायचं आहे मला कारण की मी एकदा जिंकलोय आणि 2दा जिंकलाय. तर ड्रॉ करूया आता. प्लेयर पण बदललेत आम्ही दोघांनी. आता एक हाताने खेळतोय, एक हाताने. 5 minutes later. तर मंडळी माझ्याशी दीपक 1 मॅचने हारला फक्त आणि आता प्रथम बसलाय माझ्या जोडला खेळायसाठी. आता प्रथमला पण आपल्याला हरवायचं आहे. बघूया. हे देख प्रथम, एक हातचे देख, एक हातचे देख. ओ तर मित्रांनो दीपक परत इकडे आला. प्रथम 1 मॅच हारला माझ्याने आणि परत का दीपक इकडे आला. दीपक को फिफा खेलने के लिए मजा नहीं आ रहा है. दीपक को फिफा खेलने के लिए मजा नहीं आ रहा है, म्हणजे फिफामध्ये मजा नाही त्याला खेळायला. मंडळी आता हे फिफा खेळून कंटाळले आहे म्हणून आता बॉक्सिंग खेळतात बघा दोघं जण. 1 hour later. तर मंडळी आत्ताच मीरा रोडवरून घरी आलो आहे. खूप धमाल मस्ती केली आपण आज. म्हणजे PS4मध्ये खेळायला तर खूप मजा आली आणि ते रॅमेन खायला पण खूप मजा आली. आणि हा स्पेशली व्हिडिओ होता नरुटो फॅन म्हणजे ॲनिमे फॅन जेवढे पण आहेत, वन पीसवाले, नरुटो फॅन्सवाले, सगळ्यांसाठी हा स्पेशल व्हिडिओ होता. तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि मित्रांनो आपल्या चॅनलवर असेच नवीन व्हिडिओ येत राहणार आहेत तर सबस्क्राईब करायला खरंच विसरू नका. आणि जेवढा ब्लॉग शेअर होत असेल तेवढा शेअर करा. बाय बाय.